नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण ब्लॉग कसा तयार करायचा याविषयी अभ्यास करणार आहोत। इयत्ता 10वीचा ICTच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या प्रकरणात ब्लॉगविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। ही माहिती प्राथमिक स्वरूपात आहे। ही माहिती आपण अवश्य वाचावी असे मला वाटते। मी सर्व शिक्षक बंधूंकडून एक अपेक्षा अशी करतो की त्यांनी आपण शाळेत शिकवत असलेल्या विषयाचा ब्लॉग तयार करावा। इयत्ता 10वीचा ICTच्या पुस्तकात ब्लॉगविषयी जी माहिती सांगितली आहे हे अतिशय प्राथमिक स्वरूपातली आहे। या माहितीमुळे आपल्याला वर्ग अध्यापनात ब्लॉगचा वापर कसा करायचा आहे हे आपणास नक्कीच कळेल। या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग तयार करण्याचा पहिल्या भागाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करायचा हे अभ्यासणार आहोत। यासाठी आपल्या कॉम्प्युटरवरचा ब्राउझर सुरू करून घ्या। त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये वेबसाईट एंटर करा www.blogger.com। अशा पद्धतीने मी ॲड्रेस बारमध्ये वेबसाईट टाकलेली आहे www.blogger.com। त्यानंतर कीबोर्डवरील एंटर बटन प्रेस करा। बघा या ठिकाणी ब्लॉगर हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन गूगलने तयार केलेलं आहे आणि म्हणून ब्लॉगरचा वेबसाईटवर जर आपल्याला ब्लॉग बनवायचा असेल तर आपल्याजवळ जीमेल असणं आवश्यक आहे। जीमेल म्हणजे गूगलचा ईमेल। आपण प्रत्येकजण अँड्रॉइड फोन वापरतो आहे। या अँड्रॉइड फोनमध्ये आपण जीमेल टाकत असतो। तो जीमेल या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। मी या ठिकाणी जीमेल ॲड्रेस टाकलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पासवर्डची विचारणा होते। या ठिकाणी आपला पासवर्ड एंटर करा। पासवर्ड एंटर केल्यानंतर खाली साइन इनचं बटन दिसत आहे। या साइन इनच्या बटनावर क्लिक करा। युजरनेम आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर आपल्यासमोर ब्लॉगरची वेबसाईट ओपन होते। या विंडोला या ठिकाणी डॅशबोर्ड असं म्हटलं जात असते। डाव्या बाजूला वरती कोपऱ्यात जो आपल्याला सिम्बॉल दिसत आहे हा ब्लॉगरचा सिम्बॉल आहे। या ठिकाणी डाव्या बाजूला न्यू ब्लॉग नावाचं बटन दिसत आहे। त्याच्या खाली वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत। रीडिंग लिस्ट आणि ऑल ब्लॉग्स या ठिकाणी आपल्याला आपण ब्लॉगमध्ये जी माहिती पोस्ट करणार आहोत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर या अगोदर जर आपण ब्लॉग तयार केला असेल तर ते तयार केलेले ब्लॉग्स आपल्याला या ठिकाणी दिसत असतात। या अगोदर 2 ब्लॉग्स मी तयार केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपण एका ईमेल ॲड्रेसच्या साहाय्याने अनेक विषयांवर अनेक प्रकारचे ब्लॉग तयार करू शकतो। प्रत्येक ब्लॉगसाठी वेगळा ईमेल ॲड्रेस पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी नाही। एका ईमेल ॲड्रेसच्या साहाय्याने आपण अनेक प्रकारचे ब्लॉग तयार करू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला नवीन ब्लॉग तयार करायचा आहे। यासाठी डाव्या बाजूला जे काही न्यू ब्लॉगचं बटन आपल्याला दिसत आहे या न्यू ब्लॉग या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्यासमोर एक विंडो ओपन होते। या विंडोमध्ये आपल्याला टायटल, ॲड्रेस आणि टेम्पलेट या 3 गोष्टींची विचारणा केली जाते। टायटल म्हणजे आपण आपल्या ब्लॉगला जे नाव देणार आहोत ते आपण टायटलमध्ये एंटर करायचं आहे। आता मी विज्ञान हा विषय शिकवतो म्हणून मी विज्ञानासंदर्भात एखादं टायटल या ठिकाणी ब्लॉगला देईल। ब्लॉगचं टायटल मी या ठिकाणी एंटर केलेलं आहे। मला विज्ञान विषयाशी संदर्भात ब्लॉग तयार करायचा आहे आणि म्हणून मी टायटलमध्ये फनी सायन्स असं नाव या ठिकाणी एंटर केलेलं आहे। त्यानंतर ॲड्रेस म्हणजे हा ब्लॉगचा पत्ता असतो। जसं या ठिकाणी वेबसाईट आहे www.blogger.com तसं या ठिकाणी आपल्या ब्लॉगला एक ॲड्रेस असतो आणि ॲड्रेस टाकताना आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या ब्लॉगचा जो ॲड्रेस आहे हा कमीत कमी असला पाहिजे आणि तो आपण किंवा विद्यार्थी अतिशय सहजपणे लक्षात ठेवू शकतील अशा प्रकारचा ब्लॉग ॲड्रेस आपण ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे। funnyscience.blogspot.com असा ॲड्रेस आपण ठेवून पाहूया। बघा या ठिकाणी सूचना येत आहे सॉरी दिस ब्लॉग ॲड्रेस इज नॉट अवेलेबल म्हणजे हा ब्लॉग ॲड्रेस या ठिकाणी उपलब्ध नाही। या अगोदर कोणीतरी हा ब्लॉग ॲड्रेस घेतलेला आहे। मग आपण या ठिकाणी थोडासा बदल करून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी 1 2 3 टाईप करत आहे। बघा 1 2 3 टाईप केल्यानंतर या ठिकाणी हा जो ब्लॉग ॲड्रेस आहे funnyscience123.blogspot.com हा या ठिकाणी उपलब्ध आहे। हा ब्लॉग ॲड्रेस आपण वापरू शकतो। आपण आपल्या शाळेच्या नावाने देखील ब्लॉग तयार करू शकतो किंवा आपल्या विषयाच्या नावाने देखील आपण ब्लॉग तयार करू शकतो किंवा आपल्या स्वतःच्या नावाने देखील आपण ब्लॉग तयार करू शकतो। फक्त या ठिकाणी ब्लॉग ॲड्रेस जो आहे हा अवेलेबल असला पाहिजे। या ठिकाणी टिक मार्क आली म्हणजे आपण समजायचं की या ठिकाणी हा ब्लॉग ॲड्रेस आपल्यासाठी उपलब्ध आहे। पुढे आपल्याला टेम्पलेटची निवड करायची आहे। या ठिकाणी आपल्याला टेम्पलेट्स दिसत आहेत। टेम्पलेटमध्ये ज्या टेम्पलेटची आपण निवड करणार त्या पद्धतीने आपला ब्लॉग त्या ठिकाणी दिसणार आहे। आता आपण तात्पुरत्या स्वरूपात एखाद्या टेम्पलेटची निवड करून घेऊ। पुढे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला टेम्पलेटचा आकार बदलता येत असतो। त्यामुळे या ठिकाणी आपण एखादा साधा टेम्पलेट निवडून घेऊ। टेम्पलेट तुम्हाला जो टेम्पलेट हवा असेल त्यावर तुम्ही क्लिक करा।
त्यानंतर खाली आपल्याला क्रिएट ब्लॉग नावाचा ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनवर क्लिक करा। बघा या ठिकाणी आपला ब्लॉग सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे। या ठिकाणी फनी सायन्स, या ठिकाणी ओव्हरव्ह्यू हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। डाव्या बाजूला न्यू पोस्ट, ओव्हरव्ह्यू, पोस्ट, पेजेस, कमेंट्स, गुगल प्लस, चॅट, अर्निंग्स, कंपॅनियन्स, लेआउट, टेम्पलेट सेटिंग असे ऑप्शन आपल्याला डाव्या बाजूला दिसत आहे। आता या ठिकाणी ओव्हरव्ह्यू म्हणजे आपल्या ब्लॉग संदर्भात आपण कोणकोणत्या पोस्ट केलेल्या आहे, आपल्या ब्लॉग संदर्भातली जी सर्व माहिती आहे ही आपल्याला ओव्हरव्ह्यूमध्ये दिसत असते। ओव्हरव्ह्यू म्हणजे एक प्रकारे आपल्या ब्लॉगची समरी असते। आपण कोणत्या तारखेला कोणती पोस्ट केलेली आहे, पेजेस किती आहेत, आपला ब्लॉग केव्हा पाहायला गेला, आपल्या ब्लॉगला फॉलोअर्स किती आहेत, म्हणजे किती लोकांनी, किती व्यक्तींनी आपला ब्लॉग पाहिलेला आहे याची देखील संख्या आपल्याला या फॉलोअर्समध्ये दिसत असते। पोस्ट, आपण किती पोस्ट या ठिकाणी तयार केलेले आहेत ब्लॉगमध्ये, त्या पोस्टची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते। पेजेस व्ह्यू टुडे, आज पाहिल्या गेलेल्या पानांची संख्या किती आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसत असते। पब्लिश कमेंट्स, किती व्यक्तींनी या ठिकाणी कमेंट्स केलेले आहेत, तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसत असते। कमेंट्स अवेटिंग फॉर मॉडरेशन, जर तुम्ही तशी कमांड दिली असेल तर कमेंट्स जर एखाद्या व्यक्तीने केली असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा परमिशन शिवाय ती कमेंट्स त्या ठिकाणी ब्लॉगला दिसणार नाही। जर अशी सेटिंग तुम्ही केली असेल तर ती या ठिकाणी दिसेल, म्हणजे ब्लॉग विषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते। त्यानंतर पोस्ट, पेजेस, कमेंट्स या सर्व सेटिंग्सचा, या इतर ऑप्शन्सचा अभ्यास आपण ब्लॉगचा पुढील भागात करणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील अशा पद्धतीने ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न करा। काही अडचण असल्यास मला माझा व्हॉट्सॲपचा नंबरवर SMS करा। पुढच्या भागात आपण पोस्ट, पेजेस, कमेंट्स या सर्व ऑप्शन्सचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी आपण ब्लॉग तयार केलेला आहे। ब्लॉगला ब्लॉगचं काम झाल्यानंतर लॉगआउट करायला विसरू नका। लॉगआउट करण्यासाठी उजव्या बाजूला वरती कोपऱ्यात आपल्याला जो सिम्बॉल दिसत आहे प्रोफाईल पिक्चरचा, त्या सिम्बॉलवर क्लिक करा। या ठिकाणी लॉगआउट ऑप्शन असतो, या लॉगआउट ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आपण लॉगआउट होऊ। माझा यूट्यूबवरील चॅनलला लाईक करायला विसरू नका। माझ्या यूट्यूबच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून मी यूट्यूबवर जे व्हिडिओ अपलोड करणार आहेत त्याची माहिती त्वरित आपल्यापर्यंत पोहोचेल। सर्व व्हिडिओज आपल्याला त्वरित उपलब्ध होतील, म्हणून माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।